मग तुम्ही मगाशी म्हटले वास्तूबद्दल. तर मग वास्तुशास्त्रानुसार कसं असायला पाहिजे थोडं सांगू शकाल? हां, म्हणजे 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे पण लक्षात घ्या, की आपल्याला वास्तूचा 100% त्याच्यात भाग आहे. आग्नेय दिशेला किचन असणं फार गरजेचं आहे. हं. आता मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जर त्या गोष्टी नसतात बऱ्याच वेळेला. बरोबर नसतं. पण तिथे रेमेडी सुद्धा तुम्ही ताबडतोब करायला पाहिजे किंवा हां. आपण जर कोणती दिशा बघून आपण एंट्रन्स करतोय, आपण कुठनं दिशा बघून एक्झिट करतोय. बऱ्याच वेळेला काय होतं, की आग्नेय दिशेला लोकं वॉशरूम करतात. हं. बिझनेसमध्ये लॉस होतात किंवा जर तीच गोष्ट तुम्ही चंद्र म्हणून जर बघितली, की तुमच्या पत्रिकेत सुद्धा जर चंद्र असेल, तर तिथे तुमचा रेग्युलरचा कॅश फ्लो तिथे बऱ्याच वेळेला दिसत असतो. जर तुमचा शुक्र स्ट्रॉंग असेल, तर सोनं चांदी म्हणा, गाडी बंगला म्हणा, ज्या काही मटेरियलिस्टिक गोष्टी त्या अट्रॅक्ट करत असतात. या सगळ्या गोष्टींचा लॉजिक असतो. बिझनेसमॅननी आणि त्या गोष्टीचा अनुभव घ्यायला पाहिजे. पडलं तरी कन्सल्ट करायला खरं आहे, पाहिजे आणि खरं त्या आहे. हिशोबाने या गोष्टी होत असतात. म्हणजे तुम्ही हे सगळं घेऊन चालता. या 100% वास्तुशास्त्र कारण पण तुम्ही घेऊन चालता ही पण एक महत्त्वाची गोष्ट. येस, 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 येस. कारण काय आहे, की जेव्हा आपण या गोष्टी करतोय ना, तर 360 जर आपण घेऊन चाललो व्ह्यू, तरच या गोष्टी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समोरच्याला पण देता येत असतं.